सभापती महोदय, राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे 100% अनुदानित शाळा आहेत त्यामध्ये त्यांची आणि त्यांच्या कुटुंबामध्ये कोणी आजारी पडलं आणि त्यांनी जर उपचार घेतले खाजगी दवाखान्यामध्ये तर त्यानुसार त्याचं जे काही देयक आहे ज्याला आपण बिल म्हणतो ते सादर केल्यानंतर त्याची तपासणी छाननी होऊन जे काही खर्च असतो त्याची प्रतिपूर्ती कशाला म्हणतो आपण की स्वतः शिक्षकांनी खर्च करायचा आणि त्यानंतर त्याची पूर्तता शासनाने करायची आणि ही प्रतिपूर्ती ही वैद्यकीय बिल शिक्षण विभागाकडे मुख्याध्यापक शिक्षण विभागाकडून आरोग्य खातं त्यांच्याकडून ती स्क्रूटनी ते फायनल झाल्यानंतर जर आपण हे बिल 40,000च्या आत असेल तर ते अधिकार शिक्षण अधिकाऱ्याला होते। पण मी याचा सातत्यानं मी आता माझी 4थी टर्म आहे मंत्री महोदय, मी पाठपुरावा करतोय। मी जेव्हा आलो तेव्हा 40,000ची मर्यादा होते ती वाढवून आता 1 लाख केली, 1 लाखाहून 2 लाख केली आणि आता 3 लाख रुपयांचे अधिकार आपण शिक्षण अधिकाऱ्याला देण्याचा निर्णय केला आहे। 5 लाखापर्यंतचे अधिकार आपण शिक्षण उपसंचालकाला म्हणजे विभाग स्तरावरती ठेवलेत आणि 5च्या वर जर खर्च गेला तर आपल्याला मंत्रालयामध्ये ते बिल मंजूर करण्यासाठी यावं लागतं। तर हे सगळे ऑर्डर्स आहेत, याला वारंवार विलंब होतोय आणि म्हणूनसाठी आम्ही काय मागणी केलेली होती की आता हे सगळे एकीकडे आपण सगळं ऑनलाईनकडे जातोय, डिजिटलायझेशनकडे जातोय। आता तुम्ही तर सगळ्या शाळांना डिजिटलायझेशन कागदपत्र करा सक्ती पण केली, पगार पण थांबवतो म्हणला, धमकी पण दिलेली आपल्या अधिकाऱ्यांनी संबंधित शाळांना। ते बिचारे घाबरून गेलेत की आमची पगार होईल का नाही। तुम्ही दिलेल्या आदेशाला प्रतिसाद देणं आमचं कामच आहे, होईल, पण त्यात अनेक तांत्रिक अडचणी असतात याचा आपण सुद्धा विचार केला पाहिजे। त्यामुळे हे सगळे ऑर्डर्स निघावेत म्हणून कॅशलेस, जसं आपण पोलीस विभागामध्ये कॅशलेस योजना आणली त्या पद्धतीने या सर्व, कारण पोलिसांची संख्या खूप मोठी आहे राज्यामध्ये, तशी शिक्षकांची त्याच्यापेक्षा जास्त आहे। त्याच्यामुळे या सगळ्यांना वारंवार ती बिलं घ्या, दाखल करा, त्यासाठी चक्रा मारा, पाठपुरावा करा, मंत्रालय पण द्या, हे सगळं निघून जावं आणि मग कॅशलेस पद्धतीने यांना ही उपचार पद्धतीचे देयक देता यावेत। म्हणजे पैसे भरायची गरज नाही, त्यांना आपण कार्ड देत असतो आणि ते कार्ड जिथं ते उपचार घेऊ इच्छितात त्यांच्या इच्छेनं तिथं जायचं, ते कार्ड दाखवायचं आणि त्याची प्रतिपूर्ती ऑटोमॅटिक कार्डवर शासन करतं, अशी ती पद्धत आहे। अशी आपण पोलीस विभागाला लागू करून आज 15 वर्ष झाली, त्या धर्तीवरती आपण आपल्याला लागू करा, ही आमची एक ओळीची मागणी आहे मंत्री महोदय। आता आपण जे उत्तर दिलंय ते काय आहे की तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब असताना मीच पाठपुरावा केलेला होता आणि त्यावेळेस